चाळीसगावात मध्यरात्री थरार, रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एक तरुण जखमी। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँड परिसरात काल डिसेंबर 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली। या गोळीबारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार 18 डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा स्टेशन परिसरात काही प्रमाणात वर्दळ होती तेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज झाला। रिक्षा स्टँड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणाला लक्ष्य करत गोळीबार केला। या हल्ल्यात तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून परिसरात एकच पळापळ झाली। जखमी तरुणाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते। पोलीस प्रशासनाची धाव आणि तपास। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून तपासाची चक्रे वेगवान केली आहेत। सीसीटीव्ही तपासणी। हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे। प्राथमिक माहिती। जखमी तरुणाचा जबाब घेण्याचे काम सुरू असून वैद्यकीय अहवालानंतर जखमेचे स्वरूप आणि गोळीबाराचे नेमके कारण स्पष्ट होईल। तपासाची दिशा। हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही जुने वैमनस्य आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत। पोलिसांचे नागरिकांना आवाहन। शहरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे। पोलीस उपनिरीक्षक PSI योगेश माळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी। जर कोणाकडे या घटनेसंदर्भात काहीही संशयास्पद माहिती असेल तर त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। या घटनेमुळे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे।